नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, एक तरुण गुराखी झाडाची फांदी तोडण्याचा प्रयत्न करत होता. पण मित्रांनो, तो जी फांदी तोडत होता त्याच फांदीवर तो बसलेला होता आणि मित्रांनो त्याचा तो अजब प्रयत्न सुरू होता. पण त्याच झाडापासनं रस्त्यानं प्रवास करत त्या राज्याचा प्रधान जात होता आणि त्या प्रधानाचं लक्ष त्या गुराख्याकडे जातं. आणि मित्रांनो त्याच वेळेस त्या प्रधानाला समजतं की हा गुराखी अडाणी आणि अज्ञानी आहे. याची जाणीव मित्रांनो त्याच वेळेस त्या प्रधानाला होते. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या प्रधानाच्या मनामध्ये एक कल्पना सुचते. त्या राजाच्या राजकन्येनं त्या प्रधानाचा अपमान केला होता आणि आपण आपला अपमानाचा बदला घ्यावा असा विचार त्या प्रधानाच्या मनामध्ये येतो. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या प्रधानानं या अडाणी असणाऱ्या गुराख्याचं त्या राजकन्येसोबत लग्न लावण्याचं ठरवलं. आणि मित्रांनो त्यावेळेस या प्रधानानं या गुराख्याला आपल्यासोबत घेतलं आणि त्याला घेऊन तो राजदरबारामध्ये गेला. राजदरबारातील इतर कोणत्याही व्यक्तींना काही संशय येणार नाही असं वातावरण त्यानं त्या राजदरबारामध्ये निर्माण केलं. आणि मित्रांनो काही दिवसानंतर त्यानं त्या राजकन्येचं या गुराख्यासोबत लग्न लावून दिलं. खरं तर लग्नानंतर आपण आपल्या विद्वान पतीला काही प्रश्न विचारावे असा विचार त्या राजकन्येच्या मनामध्ये येतो. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या राजकन्येनं आपल्या पतीला अर्थात या गुराख्याला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्या राजकन्येच्या एकाही प्रश्नाचं उत्तर याला देता आलं नाही. आणि शेवटी मित्रांनो त्याचं जे काही सत्य होतं ते सर्व सत्य त्या राजकन्येला समजलं. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या राजकन्येनं त्याचा प्रचंड अपमान केला. आणि मित्रांनो तो अपमान त्याला सहन झाला नाही. खरं तर आपण अडाणी असल्यामुळं अज्ञानी असल्यामुळं आपल्या पत्नीनं आपला अपमान केला असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या गुराख्यानं आपण एक विद्वान व्यक्ती व्हावं, आपण प्रचंड ज्ञान मिळवावं असा विचार त्या गुराख्याच्या मनामध्ये येतो. आणि मित्रांनो त्यावेळेस तो गुराखी ज्ञान मिळवण्यासाठी जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर कालीमातेच्या मंदिरामध्ये त्यानं प्रचंड साधना केली आणि पुढच्या काळामध्ये त्यानं प्रचंड ज्ञान मिळवलं. खरं तर ज्ञान मिळवल्यानंतर तो महाकवी कालिदास म्हणून तो विश्वप्रसिद्ध सुद्धा झाला. कालीमातेच्या मंदिरामध्ये त्यानं हे सर्व ज्ञान मिळवलं म्हणून मित्रांनो त्याला महाकवी कालिदास म्हणून खऱ्या अर्थानं जगातील लोक ओळखू लागले. खरं तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही करण्याची काही मिळवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असणार तर मित्रांनो ती गोष्ट तुम्ही निश्चितच प्राप्त करत असतात. फक्त मित्रांनो ते करण्यासाठी ते मिळवण्यासाठी आपलं इच्छाशक्ती आणि मित्रांनो आपली जिद्द खऱ्या अर्थानं मजबूत असायला हवी. आणि मित्रांनो स्वतःवर विश्वाससुद्धा असायला हवा. खरं तर हे सर्व करत असताना सकारात्मक विचारांचा दृष्टिकोनसुद्धा मित्रांनो आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं असायला हवा. मित्रांनो दोन सख्खे भाऊ होते. दोघंही एकाच कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झालेले. पण दोघंही भावांमध्ये प्रचंड बदल होता. एक भाऊ मित्रांनो यशस्वी उद्योजक होता आणि तो मित्रांनो आपलं आयुष्य आनंदाने आणि अभिमानानं जगत होता. समाजातील इतर व्यक्तीसुद्धा त्याला आदर्श मानत होते. पण मित्रांनो दुसरा भाऊ दारूच्या आहारी जाऊन त्यानं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं होतं. त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि दारू पिऊन आल्यानंतर तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा सातत्यानं मारहाण करायचा. खरं तर या दोघंही भावांमध्ये एवढा मोठा बदल का आहे हा प्रश्न मित्रांनो सातत्यानं समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा पडायचा. आणि मित्रांनो त्यावेळेस समाजातील इतर व्यक्तींनी या दोघंही भावांचं भेट घेण्याचं ठरवलं. आणि मित्रांनो त्यावेळेस काही व्यक्ती या दोघंही भावांची भेट घेण्यासाठी गेले. सगळ्यात आधी मित्रांनो त्या लोकांनी या दारू पिणाऱ्या भावाची भेट घेतली. आणि त्या दारू पिणाऱ्या भावाला या लोकांनी विचारलं की तू असा का वागतो, तू अत्यंत दारू का पितो आणि दारू पिऊन तू तुझ्याच कुटुंबातील व्यक्तींना का मारहाण करतो असा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस या व्यक्तींनी त्या दारू पिणाऱ्या भावाला विचारला त्यावेळेस मित्रांनो त्या दारू पिणाऱ्या भावानं या व्यक्तींना उत्तर दिलं की आम्ही लहान असताना आमचे वडील सातत्यानं दारू पिऊन यायचे आणि ते दारू पिऊन आल्यानंतर आम्हाला सातत्यानं मारहाण करायचे. खरं तर माझे वडीलच असे वागायचे तर मी चांगलं का वागावं असा उलट प्रश्न मित्रांनो त्यांनी त्या समोरच्या व्यक्तींना विचारला. आणि मित्रांनो त्यांना असं विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तींना तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण मित्रांनो त्या व्यक्तींच्या मनामध्ये पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण झाला. खरं तर हा तर याच्या वडिलांमुळं हा दारू पिण्याची सवय याला याच्या वडिलांमुळं लागली. पण याचा दुसरा भाऊ तो तर अत्यंत आनंदानं आणि अभिमानानं जगतो आहे.
तो तर यशस्वी उद्योजकसुद्धा आहे. मग त्यालाही आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची प्रेरणा आणि व्यसन न करता आयुष्य जगण्याची प्रेरणा त्याला कुठून मिळाली, हा प्रश्न मित्रांनो त्या लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने निर्माण होतो. आणि मित्रांनो त्यावेळेस ते सर्व व्यक्ती त्या दुसऱ्या भावाकडे गेले आणि त्याची भेट त्या लोकांनी घेतली. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या व्यक्तींनी त्या भावाला विचारलं की अरे तू तर आनंदानं तुझं आयुष्य जगतो, तू तर यशस्वी उद्योजक आहे, तुला तर कसल्याच प्रकारचं व्यसन नाही, मग तू ही प्रेरणा कुठून मिळवली, असा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस या व्यक्तींनी त्या भावाला विचारला त्यावेळेस मित्रांनो तो निर्व्यसनी असणाऱ्या भावानं या व्यक्तींना उत्तर दिलं की मला ही प्रेरणा माझ्या वडिलांकडूनच मिळाली. खरं तर आम्ही लहान असताना आमचे वडील सातत्यानं दारू पिऊन यायचे आणि ते दारू पिऊन आल्यानंतर आम्हाला सातत्यानं मारहाण करायचे. आणि मी त्याच वेळेस ठरवलं की आपण आयुष्यामध्ये एकदाही दारूच्या थेंबाला स्पर्श करायचा नाही. आणि मित्रांनो तशा प्रकारे त्यानं आपलं आयुष्य जगायला सुद्धा सुरुवात केली. खरं तर मित्रांनो ही गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की परिस्थिती कितीही बिकट असली तरी मित्रांनो आपण सकारात्मक पद्धतीनं विचार करायला शिकलो तर मित्रांनो आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो. मित्रांनो दोघेही सख्खे भाऊ एकाच कुटुंबामध्ये एकाच परिस्थितीमध्ये घडलेले, पण दोघांनीही त्या परिस्थितीतून वेगवेगळा जगण्याचा मार्ग स्वीकारला. एकानं त्या परिस्थितीचा नकारात्मक पद्धतीनं विचार करून त्यानं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तर दुसऱ्यानं सकारात्मक पद्धतीनं त्या परिस्थितीला समोर जाऊन त्यानं आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध केलं. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला तुमचं ध्येय आणि तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तर मित्रांनो सकारात्मक पद्धतीनं विचार करायला शिका, येणाऱ्या संकटांना समोर जायला शिका. तर मित्रांनो तुम्ही त्या संकटांना पार करून निश्चितच यशस्वी होणार, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.